मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात 2 गटात जोरदार राडा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. नशेच्या धुंदीत झालेल्या या तुफान राड्यात काही तरुण जखमी झालेत. यावेळी घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर देखील हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. पोलीस कर्मचारी विक्रमसिंह गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली रस्त्यावर नेहरू नगर परिसरात हा भयंकर प्रकार समोर आलाय. शेकडो लोकांच्या समोरच धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवल्याने विटा शहर हादरून गेलंय. या प्रकरणी विटा पोलिसांनी काही हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय, तर या मोठ्या राड्यानंतर अन्य हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलंय. विटा शहरात 2 गटामध्ये जोरदार राडा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगली रस्त्यावरील नेहरू नगर परिसरात सकट कॉम्प्लेक्स समोर नशेच्या धुंदीत हा तुफान राडा झाला आहे. या हाणामारीत काही तरुण जखमी झाले असून विशेष म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचारी विक्रमसिंह गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत काही तरुणांनी धारदार शस्त्रे घेऊन परिसरात दहशत माजवल्याने विटा शहर हादरून गेले. अचानक झालेल्या या राड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या मोठ्या राड्यानंतर अन्य काही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे, तर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. विटा शहराच्या मध्यवर्ती परिसरात भर रस्त्यात झालेल्या या तुफान राड्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणात आणखीन कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास विटा पोलीस करत असून पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.